जन्मा यावे, थोडा आवाज द्या. किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे भजित. मनवुनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी. प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, नसरे पुढे चालत. मनवुनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी. तुका म्हणे रोकडी हे, होय पाहे भजित. मनवुनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी. समचरण सरोजं सांद्रणीलांबुधावं, जगननीत पाणिं मंडलं मंडनानां. तरुण तुलसीमाल कंधरं कंजनेत्रं, सदयदौलहसं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. ओ पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. दुसरे चरण संतांची यावे, दुसरे चरण संतांची यावे. कधी बोलानी कधी जावे दारू, कधी जावे दारू, कधी बोलानी कधी जावे दारू, कधी जावे दारू. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. कधी बोलानी कधी जावे दारू, कधी जावे दारू, कधी बोलानी कधी जावे दारू, कधी जावे दारू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. सरविंदू समाकारे, परब्रह्म स्वरूपिणी. वासरा पीठ नीलये, सरस्वती नमोस्तुते. आदमापुरी समाधी समोर जाता, आदमापुरी समाधी समोर जाता. विसरून जाती मनातील सर्व चिंता. आतील वैभव दीपवतसी मनासी. नमस्कार माझा सद्गुरु संत बाळू मामा पदासी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. देहोच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो,
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोबासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग. अनंत कृपा सिंधू विश्व वंदे विश्व संत सकल संत शिरोमणी ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता समजलं जातं असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 शरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. अतिशय गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक मानवी जीवाला विचार करण्याकरता प्रतिपादन करतात की बाबा विचार करा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. याचं सविस्तर चिंतन महाराज आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल आजची सेवा ही एक नैमित्तिक सेवा आहे. काहीतरी निमित्ताला धरून जी सेवा केली जाते त्याला नैमित्तिक सेवा असं म्हणतात. काहीतरी निमित्त होतं म्हणून आपल्या गावात काल रात्री भजन झालं 1:30 वाजेपर्यंत. बर का 1:30 वाजेपर्यंत भजन झालं. महाराज आपल्या या खडकेवाडी गावाचं फार मोठं वैभव आहे. फार मोठी भजनी मंडळ देवळाली खडकेवाडी रात्र रात्र भजन करणारे हे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. काय निमित्त होतं तर एकादशीच्या निमित्ताने विवाह उद्या एकादशी आहे त्या निमित्ताने आपण भजन करणार आहे. सुंदर असं भजन केलं. आजही वारीला जाणारे सगळे आहेत भजन करणारे लोक आहेत. काहीतरी निमित्ताला जी सेवा धरून केली जाते त्याला नैमित्तिक सेवा म्हणतात. आज काय निमित्त आहे तर परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी लहानूबाई रामा शिंदे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला आमंत्रित करणारा त्यांचा पूर्ण परिवार चतुराबाई कल्याण आरकिले खंडू पांडुरंग शिंदे आणि पद्मिनी सूर्यकांत सावंत असे हा त्यांचा परिवार आहे. या परिवाराने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. एखादा व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. एक लक्षात ठेवा जोपर्यंत व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्या सोबत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची आयुष्यात कधीच किंमत कळणार नाही म्हणजे नाही. ज्या दिवशी तो व्यक्ती आपल्याला सोडून जाईल त्या दिवशी त्या व्यक्तीची आपल्याला किंमत कळते. दादा किंमत कळते. मोठा सगळ्यांनी आपण अनुभव घेतलेलाच आहे. सगळ्यांना माहितीच आहे. अख्खा महाराष्ट्र अजूनही महाराज दुःखात आहे. आदरणीय अजितदादा पवार एका 5 मिनिटाच्या या वेळेमध्ये अजितदादा पवार आपले असणारे उपमुख्यमंत्री यांना महाराज या ठिकाणी निधन पाहावं लागलं. निधन झालं त्यांचं. महाराज राजकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो परमार्थिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्रामध्ये जोपर्यंत तो व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. पण मी आज सांगतो अजितदादा जोपर्यंत होते त्या तोपर्यंत काही लोकांना किंमत कळलेली नाही. पण आता खरी किंमत अजितदादा होते आता नाहीत याची त्यांना कळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल अजितदादा बोललेलं वाक्य आहे. अजितदादाने आपल्या मुखातून बोललेलं वाक्य आहे की दादा जीवन जगत असताना या समाजाकरता या जगाकरता जीवन जगलं पाहिजे राजकीय नेत्यांनी. आणि त्याच पद्धतीने आपले अजितदादा महाराज आपल्या या राजकारणाकरता या जगातील लोकांकरता जीवन जगत होते. त्यांचं वाक्य असं आहे महाराज ते सांगायचे अरे हे जग तर आहे असं राहणार आहे. कित्येक लोक या जगात येणार आहेत जाणार आहेत म्हणून माणसाने या जीवनामध्ये आल्यानंतर समाज कल्याण केलं पाहिजे. समाजाकरता जीवन जगलं पाहिजे. अख्खं आयुष्य आपलं महाराज समाजाकरता वाहिलं असे आपले अजितदादा. उपजल्या पिंडा मरण सांगाती उपजल्या पिंडा मरण सांगाती उपजल्या पिंडा मरण
उपजले पिंडा मरण सांगा की असे आपले अजितदादा आपल्याला सोडून गेले. त्यांची फार गरज अजून होती महाराज. अजून महाराष्ट्र आपला डेव्हलप झाला असता. पण जन्मले बाळ वाट पाहे जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले जन्मा आले बाळ वाट पाहे त्याची काळ. जन्मल्या आलेल्या बाळापासून तो काळ त्या बाळाची महाराज मृत्यू होईपर्यंत वाट पाहत असतो. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून माणसाने मरण कधी येईल सांगता येत नाही. म्हणून माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगलं जीवन. आणि आहे तोपर्यंत त्याची किंमत जाणून घेतली पाहिजे बरं का. मेल्यानंतर गेल्यानंतर महाराज त्यांची किंमत कळून काही उपयोग होत नाही. असो, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला समजत नाही. आहे तोपर्यंत किंमत समजून घ्या आणि एकमेकांवरती प्रेम करत राहा बरं का. अशा प्रकारे आज आपल्यातून आपली आजी गेली आहे. या आजीला जाऊन आज कंप्लीट 1 वर्ष पूर्ण झालं. प्रत्येकाचा स्वभाव पाहिलं तर कुणाचा स्वभाव रागीट असतो, कुणाचा प्रेमळ असतो, कुणाचा मिक्स असतो बरं का. राग बी असतो आणि प्रेमळ बी असतो. आणि एखाद्याचा महाराज त्याच्यात काहीच नसतं न राग न प्रेम न काही. ते त्याच्यात मस्तीत असतो. पण माणसाने प्रेमळ राहिलं पाहिजे. आणि जुनी लोक खरेच प्रेमळ होती. तशी रागीटही होती. पण रागवायची कशा करता हे ज्यांनी जाणलं तो महाराज आज सगळ्यात सुखी जीवन जगतो. एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारचं आज आपल्याला आजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. हे वर्ष श्राद्ध का करायचं, कशा करता करायचं थोडक्या वेळेमध्ये सांगतो. मी अभंगाचं चिंतन पाहतो. तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर येतोय बरोबर ना. लक्षपूर्वक कीर्तन ऐका. आपण सहज म्हणतो की दादा एखादा व्यक्ती या मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही. तो मेला की त्याचं काही शिल्लक राहत नाही. एकदा गेला की त्याचं संपलं, अंत्यविधी झाला की त्याचं काय शिल्लक राहिलं आता या मृत्यू लोकामध्ये, असं म्हणणं चुकीचं आहे. का चुकीचं आहे त्याचं कारण सांगतो. कारण की महाराज शास्त्राने काही कर्तव्य सांगितलेली आहेत. काय कर्तव्य आहेत बघा. आई वडिलाचं कर्तव्य वेगळं आहे, मुला मुलींचं कर्तव्य वेगळं आहे, पती पत्नीचं कर्तव्य वेगळं आहे बरं का. आणि मुलांचं कर्तव्य वेगळं आहे. आई वडिलाचं कर्तव्य काय? जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे की महाराज आपल्या मुलाला चांगले संस्कार देणं, चांगलं घडवणं हे कुणाचं कर्तव्य आहे? आई वडिलाचं कर्तव्य आहे. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपला मुलगा चांगलं जीवन जगला पाहिजे, चांगलं त्याने राहिलं पाहिजे. या प्रत्येक आई वडिलाचं तेच कर्तव्य आहे. म्हणून चांगले संस्कार लागणं हे प्रत्येक आई वडिलाच्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हणता महाराज असं कसं म्हणता आई वडिलाच्या हातामध्ये? पोरग बिघडतं. अहो पोरं बिघडत नाहीत,
पोरं बिघडायला कारणीभूत आई वडील आहेत. त्याचं कारण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. रागाला जाऊ नका, एखादा शब्द लागेल बर का. लक्षपूर्वक ऐका. आई वडील का कारणीभूत आहेत त्याचं कारण सांगतो. घरातली मुलं हे आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात. काही मुलं शाळेतल्या गुरुजीकडे पाहून जीवन जगतात आणि समाज हा साधू महात्म्याकडे पाहून जीवन जगत असतो. म्हणून साधू महात्म्याने सदैव चांगलं कर्म करावं. सदैव चांगलं कर्म केलं कारण की समाज साधू महात्म्याकडे पाहून जीवन जगत असतो. शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. गुरुजी जर चांगले नसतील तर मुलं कशी चांगली शिकतील महाराज? गुरुजीने चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे. कारण की शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. घरातली मुलं आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात. तुम्ही म्हणता असं कसं काय महाराज? बघा तुम्ही घरात ज्या पद्धतीने संस्कार लावाल त्याच पद्धतीने मुलाला संस्कार लागत असतात. जन्मल्यानंतर महाराज काही 1-2 वर्षानंतर तुम्ही पोरांना सांगा मांसाहार करणं चुकीचं आहे, आयुष्यभर पोरग मांसाहार करणार नाही. पण तुम्हीच त्याला थोडी रशी आहे का नाही? कसे होतील? कसे माळकरी होतील मुलं? नाही ना. कसं पण पुण्य घडेल का? नाही, पापच घडणार ना. म्हणून महाराज घरातली मुलं आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात. त्यामुळे प्रत्येक आई वडिलाला जर वाटत असेल की आपला मुलगा बिघडू नये तर घरातल्या आई वडिलांनी आपल्या पोरापुढे कधीच सैराट वागायचं नाही. जर तुम्ही आपल्या पोरांपुढे सैराट वागला की पोरग गैराट झालं म्हणून समजायचं. विठाल अशा प्रकारे कर्तव्य महाराज भिन्न भिन्न आहेत. आई वडिलांचं कर्तव्य मुलांना चांगलं संस्कार लावणं आहे. तसंच मुलाचं आणि मुलीचं देखील सुद्धा कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं हे प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य आहे. प्रत्येक मुला मुलीचं. मग कितीही वडिलांनी महाराज त्या ठिकाणी रागात बोलू द्या, वाईट बोलू द्या, आईने रागात बोलू द्या, वाईट बोलू द्या, मुलाने ते ऐकूनच घेतलं पाहिजे. कारण की त्यांचे उपकार आहेत. अहो महाराज, आई वडिलाचे उपकार एवढे आहेत, आपल्या शरीराच्या कातड्याची चप्पल जरी बनवून आपल्या आई वडिलाच्या पायात घातली ना तरी आई वडिलाचे उपकार आपण फेडू शकत नाही. एवढे आई वडिलाचे उपकार आहेत महाराज आपल्यावरती. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्या आई वडिलाची सेवा करणं. आणि मेल्यानंतर शास्त्राने काही मुला आणि मुलींसाठी विधी सांगितले. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. वा. जित्यापणे नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. पण ते पिंडदान बी करावं लागतं. कशा करता करावं लागतं ते सांगतो मी तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? महाराज, जोपर्यंत एखादा व्यक्ती जिवंत आहे या मृत्यू लोकापर्यंत, या देहातून आत्मा बाहेर निघाल्यानंतर त्या आत्म्याचा काही प्रवास सांगितलेला आहे. आत्मा कधीच मरत नाही. आत्मा हा अमर आहे. मरत ते फक्त शरीर. बर का? एवढं लक्षात असू द्या. हे शरीर सोडून आत्मा निघून जातो. त्याला 84 लक्ष योनीचा फेरा घ्यावा लागतो आणि मग नंतर मानव देह आहे. 84 लक्ष योनी फिरता, 84 लक्ष योनी फिरता. फिरल्यानंतर महाराज अवचित आधी आपल्या हाताला सापडलेला आहे. म्हणजे जसं कसं उदाहरण सांगायचं झालं तर आंधळ्याने टाळे वाजवली आणि कावळा गावला. बरं का? अशा प्रकारचा हा देह आहे. एवढं सोपं नाही. एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे महाराज.
तुम्हाला वाटत असेल फक्त मानव देह आहे आपल्याला, नाही नाही, आपल्याला सुद्धा कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो, आपल्याला देखील सुद्धा माशीचा जन्म घ्यावा लागतो, आपल्याला सुद्धा चिलटाचा जन्म घ्यावा लागतो, आपल्याला सुद्धा सापाचा जन्म घ्यावा लागतो, आपल्याला सुद्धा कोंबड्याचा जन्म घ्यावा लागतो, आपल्याला सुद्धा बोकडाचा जन्म घ्यावा लागतो. बर का, एवढं ध्यानात असू द्या. हा, समजलं असेल तर समजलं, खोलवर जास्त सांगत नाही, लक्षात ठेवा. मग आत्मा बाहेर निघाल्यानंतर महाराज काही तो आत्मा कुठं जातो, काय होतो, त्याचा काय कसा प्रवास, कसं काय असेल ते सांगतो. लक्षपूर्वक ऐका. आत्मा एकदा या देहातून बाहेर निघाला की 3 दिवस तो आत्मा आपल्या उंबऱ्यामध्ये अडकून असतो. 3 दिवस. आता विधी तर फार मोठा आहे महाराज. मेल्यानंतर कोणत्या बाजूने अग्निसंस्कार घालावे, कसे द्यावे, हे सुद्धा नियम आहे. उघड टायर टाकायची नाहीत, लाकडं पेटत नाहीत म्हणून डिझेल टाकायचं नाही, पिशव्या टाकायच्या नाही, त्या तूप आणायचं बर का, लक्षात ठेवा. किंवा डालडा आणायचा, तूप आणायचं, खोबरं जास्त घालायचं, जेणेकरून ते अग्निसंस्कार होतील. उघड टायरान टुबान हे टाकून जाळत जाऊ नका देह, लक्षात असू द्या. मग अशा प्रकारे महाराज अग्निसंस्कार दिल्यानंतर आत्मा या शरीरातून बाहेर निघाल्यानंतर 3 दिवस उंबऱ्यामध्ये, आपल्या घराच्या उंबऱ्यामध्ये तो आत्मा अडकून असतो. 3 दिवस त्याला मुभा नसते त्या आत्म्याला. बाहेर, आतमध्ये बी नाही, बाहेर बी नाही. एक सांगू का, एक सुभाषितकाराने एक वाक्य सांगितलं, ऐका. एकदा या शरीरातून आत्मा बाहेर निघाला ना, एकदा या शरीरातून आत्मा बाहेर निघाला ना, लाखो रुपयाचा तुमचा बंगला असू द्या, लाखो रुपयाचा बंगला असू द्या, त्या बंगल्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळत नाही. म्हणून माणसाने जीव झाला बेदरूप शरीराचा भाव, झाला बेदरूप शरीराचा भाव, झाला बेदरूप शरीराचा भाव, झाला बेदरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीला, लक्ष्याला ठाव स्मशानीला. रतिरथ दिवस कमोधमाया, रतिरथ दिवस कमोधमाया. रचिला ठाव स्मशानीला, रचिला ठाव स्मशानीला. रतिरथ दिवस कमोधमाया, रतिरथ दिवस एकदा या शरीरातून आत्मा बाहेर निघाला की महाराज त्याला प्रेत ठरवलं जातं, आणि त्या प्रेताला घरात प्रवेश नाही. किती मोठा बंगला असू द्या. बघितलं का तुम्ही आजपर्यंत कुणाचं प्रेत घरात ठेवलंय? अजिबात नाही. बाहेर ठेवलं जातं प्रेत, घरात प्रवेश मिळत नाही. 365 दिवस त्या आत्म्याला घरात प्रवेश मिळत नाही. किती दिवस? 365. आजच्या दिवशी फक्त त्या आत्म्याला घरात प्रवेश असतो. म्हणून आजच्या दिवशी ब्राह्मण काका घरात पूजा करतात. एवढं लक्षात असू द्या. 3 दिवस तो आत्मा अडकलेला असतो. पहिल्या दिवसापासून शास्त्रकाराने सांगितलं 10व्या दिवसापर्यंत रोज रोज एक पिंडदान करावं. पहिल्या दिवसाच्या पिंडदानाने गेलेल्या जीवात्म्याचं गुप्त रूपी शरीर तयार व्हायला सुरुवात होतं. का तर प्रवास आहे. या मृत्यू लोकापासून यमपुरीपर्यंत 86,000 योजनाचा प्रवास आहे. किती योजना आहेत? 86,000. समजते ना कीर्तन? आता असू द्या. 86,000 योजनाचा प्रवास आहे. रोज प्रवास करण्याकरता त्याला शरीर पाहिजे. शरीर गुप्त रूपी शरीर तयार होण्याकरता घरच्या परिवाराने पहिल्या दिवशी पिंडदान केलं की त्याचं मस्तक तयार होतं गुप्त रूपी. दुसऱ्या दिवशी हात तयार होतात दुसऱ्या पिंडदानाने. तिसऱ्या पिंडदानाने हृदय तयार होतं. चौथ्या पिंडदानाने पोट तयार होतं. 5व्या 6व्या 7व्या पिंडदानाने गुडघ्यापर्यंत शरीर तयार होतं. 8व्या 9व्या आणि 10व्या या 10ही पिंडदानाने त्या गेलेल्या जीवात्म्याचं गुप्त रूपी शरीर तयार होतं पूर्ण. तिसऱ्या दिवशी सावडायचा विधी झाल्यानंतर तो उंबऱ्यात अडकलेला आत्मा बाहेर निघतो आणि गावाच्या शिवारात फिरत असतो. शिवार माहिती आहे ना तुम्हाला? शिव सुद्धा त्याला ओढणता येत नाही. जशी आपली खडकेवाडीची शिव आहे ना, तोपर्यंत तिथपर्यंतच फिरू शकतो, त्याच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. 13व्याच्या दिवशी ज्यावेळेस आपण गोडाचं जेवण नैवेद्याचं ताट एक घराच्या वर कोपऱ्यावरती ठेवतो ना,
त्या कोपऱ्याला ताट ठेवल्यानंतर ते ग्रहण करतो आणि 13व्या दिवसापासून त्या जीवात्म्याला नेलं जातं. नेताना मोठी गाडी येत असेल आहे का नाही? लय मोठा रथ येत असेल आहे का नाही? अजिबात नाही येत. किंचित जर थोडस कुणाचं चांगलं केलं असेल, थोडस तर चांगलं केलं असेल तर तो हाताला धरून घेऊन जातो. कोण? यमाचे दूत. बर का? यत किंचित मनात थोडस वाईट निर्माण झालं असेल तर मानाला धरून घेऊन जातो. आयुष्यभर दुसऱ्याचं वाटोळं व्हावं बर का. या वर्षी नाही झालं तर पुढल्या वर्षाची शेजारची इकायला निघावी काय जमीन बर का, आणि ती मी घ्यावी असं जर मनात आयुष्यभर चित्त आलेला असेल तर महाराज महाराज त्या ठिकाणी लोखंडाच्या अशा 2 कड्या केल्या जातात, नाकात अडकवलं जातात, साखळीने गोल येडा मानाला मारला जातो आणि त्याला यमाचे किंग मारी ती जोडी ती तोडते रे तुरा, मारी ती गोडी 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 ती तोडते रे तुरा, निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. ते यमाचे किंकर महाराज त्याला मारत तोडत जोडत घेऊन जातात. भूमीवरी चालवी पायी अग्निसंभाई कवटाळीते, अग्निसंभाई कवटाळीते, अग्निसंभाई कवटाळीते. भूमीवरी चालवी पायी अग्निसंभाई कवटाळी अशा प्रकारे महाराज ते यमाचे दूत त्याला घेऊन जातात. म्हणून आयुष्यामध्ये नाही कुणाचं चांगलं करता आलं ना तरी चालेल दादा, नका करू कुणाचं चांगलं बर का, पण आयुष्यात कधीच कुणाचं वाटोळं होऊ नये असं कधीच चितू नका. एक लक्षात ठेवा, आपल्या हाताने नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं ना नका ना करू, काय अडचण आहे. पण कुणाचं वाईट मत सोडविल यमापासून सोडविल यमापासून सोडविल यमापासून सोडविल यमापासून हरी भक्ती करील येईल की कामा, हरी भक्ती करील येईल कामा. सोडविल यमापासून सोडविल यमापासून यमापासून सोडवणारे फक्त आपल्याला भक्ती आहे असो. अशा प्रकारे महाराज 13व्या दिवसापासून त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो बर का. लक्षात आहे ना तुमच्या? 13व्या पर्यंत आलो आपण. गोडाचं जेवण नैवेद्याचं ताट दिलं की यमाचे किंकर यमाचे दूत त्याला घेऊन जातात महाराज मृत्यू लोकापासून यमपुरी पर्यंत. 86,000 योजनाचा प्रवास आहे आणि तो प्रवास मलाही करावा लागणार आहे. ध्यानात असू द्या. मलाही नाही, प्रत्येक जीव या मृत्यू लोकामध्ये राहतोय, मनुष्य राहतोय, त्याला हा प्रवास करावा लागणार आहे. महाराज या मृत्यू लोकापासून यमपुरी पर्यंत 86,000 योजना, रोज 247 योजनाचा प्रवास. पहिलं नगर येतं त्याचं नाव आहे सौम्यपूर. अशी एकूण 16 नगर आहेत. एका वर्षामध्ये 16 नगरामधून त्या गेलेल्या जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. सौम्यपूर, सौंदर्यपूर, गंधर्वपूर असे नगर आहेत महाराज.
ते नगर काय गुगलवर सापडणार नाहीत बरं का. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, त्या गरुड पुराणामध्ये ते तुम्हाला ते वाचायला मिळेल. सौम्यपूर, सौंदर्यपूर, गंधर्वपूर अशा प्रत्येक मासिकाला तो जीवात्मा त्या नगरामध्ये पोहोचत असतो प्रवास करून, आणि मग त्या राजाकडून परवानगी घेऊन तो प्रत्येक मासिकाला खाली येतो मृत्यू लोकामध्ये. म्हणून आपण प्रत्येक मासिकाला एक नैवेद्याचं ताट घराच्या वरती ठेवतो आणि तो ग्रहण करून जातो. म्हणून मासिक जेवणारा घालायचा असतो, नैवेद्याचं ताट घरावरती ठेवायचं असतं. अशा प्रकारे तो प्रवास करत करत 7व्या मासिकाला वैतरणी नावाची नदी आहे, त्या नदीच्या तीराला येऊन पोहोचतो बरं का. आता 7वं मासिक, मग 7व्या मासिकाला वैतरणी नावाची नदी आहे, त्या नदीमधून पाणी वाहत असेल चांगलं आहे का नाही? नाही. मळमूत्र बाधा घाण अड पू मास त्या नदीतून वाहत महाराज, आणि त्यातून 1 महिनाभर त्या जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. मग तो प्रवास जर चुकवायचा असेल तर घरच्या परिवाराने, मुलाने, मुलीने विधी सांगितलाय त्या गेलेल्या आत्म्याच्या नावाने करायचा असतो. अगदी सोपा आहे. 7व्या मासिकाला वैतरणी नावाच्या नदीच्या ज्यावेळेस तो तीराला येऊन उभा राहिलेला असतो, त्या दिवशी नावाडी एक नाव घेऊन उभा असतो. 7व्या मासिकाला घरच्या परिवाराने 1 गावरान गाई, 1 सोन्याची वाटी बर का, 1 सोन्याची वाटी ब्राह्मणाला दान द्यायची. कंसात दिले सोन्याची वाटी नाही जमली तरी चालेल, चांदीची वाटी तरी किमान दिली पाहिजे. 7व्या मासिकाला हे ब्राह्मणाला दान द्यायचं, आणि दान दिल्यानंतर ते नावाडी त्या आपल्या आत्म्याला नावेमध्ये बसवतो आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो, नाहीतर त्या आत्म्याला त्या नदीतून बुडवून पलीकडे नेलं जातं. एवढा त्रास 7व्या मासिकाला आहे. म्हणून 7वं मासिक झाल्यानंतर 8वं, 9वं, 10वं आणि आज आहे ते म्हणजे 12वं मासिक. या 12व्या मासिकाच्या दिवशी हा आत्मा यम दरबारामध्ये उभा असतो, आणि यम दरबारामध्ये उभा राहिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी विचारलं जातं, काय पुण्य केलंय तू या मृत्यू लोकामध्ये राहिला, किती पाप केलंय हे पाहिलं जातं, याची गणना केली जाते. महाराज ही गणना कशी केली जाते? एक महाराज असं सुभाषितकाराने महाराज रचलेलं आहे की एक वही महाराज प्रत्येकाजवळ आहे. तुमच्याकडे, माझ्याकडे आहे. कुणाकडे 10 वर्षाची आहे, कुणाकडे 20 वर्षाची आहे, कुणाकडे 30, कुणाकडे 50, तर कुणाकडे 100 वर्षाची ती वही आहे. त्या वहीच्या पानावर भगवंताने आपल्या जन्माची तारीख, जन्माचा वेळ, जन्माचं ठिकाण लिहिलेलं आहे, आणि त्याच वहीच्या शेवटच्या पानावर भगवंताने आपल्या मृत्यूची वेळ, मृत्यूचा ठिकाण आणि मृत्यूचा काळ लिहिलेला आहे. मधली पानं सगळी कोरी आहेत, ती आपल्याला लिहायची आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये त्या वहीवर बर का, चांगलं नाही लिहिता आलं तर कमी प्रमाणात लिहा, पण वाईट मात्र लिहू नका. एकदा वाईट त्या वहीवर लिहिलं की त्या वहीचं पानही फाटत नाही आणि ते खोडताही येत नाही. म्हणून वहीवर चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. ती वही उघडली जाते की बाबा काय पुण्य केलंय, काय पाप केलंय. जर यत्किंचित आज गेलेल्या जीवात्म्याला जर काही थोडस पुण्य कमी पडत असेल बर का, थोडस पुण्य, तर आज यम दरबार या परिवाराकडे, या घराकडे पाहतो, आणि आज घराकडे पाहून जर ज्ञानदान बर का, वस्त्रदान, द्रव्यदान, अन्नदान अशा काही दान धर्माच्या सगळ्या गोष्टी केल्या ना, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज आपल्या आजीला प्राप्त होणार. कल्याण इच्छिते सदा जाणते हो, कल्याण इच्छिते सदा जाणते हो, कल्याण इच्छिते सर्व काळ, कल्याण इच्छिते सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. त्यावेळेस ते गेलेले पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि मग आपलं कल्याण होतं बरं का. एवढं लक्षात ठेवा. आज जेवढं तुम्ही काही कराल ना,
तेवढं सगळंच्या सगळं पुण्य आजीला प्राप्त होतं आणि मग त्या आजीला वैकुंठ लोक स्वर्ग लोक प्राप्त होतो. मग ते आपल्याला आशीर्वाद देतात. ह्या सगळ्या जर आपण काही विधी केल्या नाहीत तर महाराज लाखो रुपयाचा पुत्र हा कटाक्ष करीत पितर वंश दुराचारी पुत्र झाला. ते पितर कटाक्ष करतात, हा कटाक्ष करतात. म्हणून तर महाराज आपण सगळं करतो महाराज. गाडी घेतो, सुंदर बंगला बांधतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी महाराज त्या बंगल्यात पाय टाकला की पाय टाकल्यानंतर आपल्याला उभं वारं सुटतं महाराज. लगेच चिडचिड होते घरामध्ये, भांडण तंटा होते, कोण कोणाशी नीट बोलत नाही, हे संग कोणी जेवत कोणी संघ जेवत नाही महाराज. पोरग तर थोड्या वेळाने जेवतंय तर वडील थोड्या वेळाने जेवतात. असं एकत्र कोणी जेवण करत नाही. त्याचं कारण एकच आहे की पितरांना मुक्ती मिळाली नाही. मग तुम्ही काय करता, घरात लय चिडचिड चालू आहे, त्रास चालू आहे, एखादा काका चांगला बघा बरं का, त्या काकाकडे जावा. काकाकडे गेल्यानंतर काका पाहतात. काका पाहिल्यानंतर काका म्हणतात तुम्ही दुसरं काय करू नका, सरळ नाशिकला जा. नाशिक त्र्यंबकेश्वरला मोठा नारायण नागबळी घाला, त्याशिवाय तुम्हाला पितृदोष जाणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. पितृदोष जर लागून घ्यायचा नसेल तर या विधी पार पाडणं फार गरजेचं आहे. म्हणून हे आजचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन विठ्ठल आणि आजच्या सेवेकरता मी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलेला आहे. राहिले कीर्तन ऐका. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. अहो किती वेळा जन्माला येणार आहे. कधीतरी विचार करा. या मृत्यूच्या जाळ्यातून सुटण्याकरता माणसाने खरंच विचार केला पाहिजे. तुकोबाराय आम्ही विचार करू, पण का विचार करू? तुकोबाराय म्हणतात विचार केल्याने 5 फायदे मिळतात. किती फायदे? 5. विचार केल्याने लाभ प्राप्त होतो, विचार केल्याने अहंकार सोडता येतो, विचार केल्याने माया सोडता येते, विचार केल्याने प्रपंच सोडता येतो आणि विचार केल्याने महाराज या मृत्यूचं जाळं सोडता येतं. पहिलं कारण दिलं, विचार केल्याने लाभ प्राप्त होतो. होतो का महाराज? हो, खरं लाभ होतो. जर विचार करून चांगल्या दृष्टिकोनातून आपण जर पैशाची गुंतवणूक केली, चांगलं पीक घेतलं विचार करून, तर त्यातनं आपल्याला काय मिळतो? लाभ मिळतो. विचार केल्याने अहंकार सोडता येतो. पण आजकाल लोकांना अहंकार सोडू वाटत नाही. माझ्यापेक्षा मीच मोठा, माझ्यापेक्षा दुसरं कोणी मोठं नाही. अरे जग लय मोठं आहे दादा, कधीतरी फिरून बघा. फार मोठं जग आहे. आपण या जगात कुठेच नाही. खरंच कुठे नाही महाराज. मी म्हणतो या नखा जेवढी माती बसेल ना एवढ्या मातीत सुद्धा आपण बसणार नाही. एवढं मोठं जग आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण कधीच बाळगू नाही. लहान राहायचं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अशा प्रकारे लहान राहून जीवन जगलं की तो माणूस चांगला राहतो. एवढं लक्षात ठेवा. अशी ही एक जीभ आहे बरं महाराज. जीभ बर का. ही जीभ इतकी गमती बाज आहे. प्रेमाने 4 माणसं आपल्या जवळ बसतील एवढी ताकद त्या जिभेत आहे. पण त्या जिभेत बी अशी ताकद आहे महाराज, एखादा शब्द बोलेल चपलनी मार खावा लागतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारची ही जीभ आहे महाराज. पण अहंकारी राहून काही उपयोग नाही. Everyone
अभिमान महाराज जास्त बाळगू नये. विचार केल्याने आपल्याला अभिमान अहंकार सोडता येतो महाराज, सोडता येतो. शांत राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. अहंकार सोडता येतो विचार केल्याने. आता तिसरा वर्ग आहे माया सोडता येते विचार केल्याने. सहसा बर का आई साहेब, माया सोडता येते का हो? नाही नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय अजून कालबाह्य झालं नाही. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासोनी आली घरा. आता आमच्या भजनी मंडळाला हे माहिती आहे, तुमच्या करता सांगून जाईल बघा. आवा चालली पंढरपुरा, सहसा करून माया सुटत नाही. एक दिवशी काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय वंश म्हणजे आत्याबाईंना म्हणू लागले, अहो वंश वारीला चला एक वेळेस तरी. जाता का वारीला? वारीला वारीला जाता का? आई साहेब तुम्हाला विचारवलं, जाता का वारीला? हा, एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले वारीला चला. तू वारीला यायला काही अडचण नाही, मुलाचं लग्न होऊ द्या, मी वारीला यायला तयार आहे. आणि योगायोग बघा महाराज, देवाची काय कृपा. ज्येष्ठात महाराज असं पोराचं लग्न झालं. आषाढात दिंड्या निघाल्या. दिंड्या निघाल्यानंतर लगेच जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, वंश झालं की तुमच्या मुलाचं लग्न, आता तरी चला वारीला. बर बर तुकोबाराय येते मी वारीला, काय अडचण नाही. महाराज सगळे त्यांनी बॅग वगैरे सोबतच घेतली महाराज. त्यावेळेसची होती म्हणून साधी सुधी बॅग. आताची बॅग महाराज काय सांगावं, आहे का ना? त्या बॅगेमध्ये नको, जाऊ द्या. मग महाराज अशा प्रकारचं मेकअपचं सामान हे सगळं त्या आजीने भरलं बाबा त्या बॅग मध्ये. बॅगची चेन वगैरे लावली, निघाली आजी बाजाराला. कुठं निघाली? बाजाराला निघाली का? वारीला निघाली. हा, असं जरा लक्ष देऊन कीर्तन आहे का? वारीला निघाली. आणि वारीला निघाल्यानंतर महाराज असं गावाच्या शिवापाशी बाहेर गेल्यानंतर मारुतीचं मंदिर लागल्या लागल्या भजनी मंडळाने अभंग सुरू केला. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, असा अभंग सुरू केला की म्हटली, का हो वारकरी बाबा हे अभंग किती वेळ चालेल हो? वारकरी बाबा म्हणले चालेल 10-15 मिनिटं. बर बर बर, ही माझी बॅग इथं ठेवली बर का, मी 10 मिनिटात घरनं जाऊन येते. कोण म्हणते? वंश बर का. बाहेर घरी आली. मी सांगतोय माया सहसा सुटत नाही, याकरता तुम्हाला हा दृष्टांत देतोय. मग महाराज अशी आजीबाई घरी आली. घरी आल्यानंतर महाराज लगेच आवाज दिला, नवीन सुनबाई, ए सुनबाई, सुनबाई. सुनबाई धावत बाहेर आल्या. आता म्हणलं काय झालं, आता काय खरं नाही माझं. आता बाहेर आल्यानंतर, का वाटते बाई, काय राहिलं का? सगळी व्यवस्थित बॅग मी पॅक करून दिलीये, तुम्ही कसं काय माघारी आला? अगं सगळं खरं आहे, तू बॅग दिली सगळं खरं आहे, पण जाता जाता मला तुला 2 गोष्टी सांगायच्या, ती राहून गेली. बर का? खरं आहे ना? असंच असते ना? हा, 2 गोष्टी तुला सांगते, कान देऊन ऐक बर का. हा, कान उघडं ठेवून ऐक, पण चांगलं ऐक. मग महाराज अशा प्रकारे आत्याबाई वंशबाईने महाराज त्या सुनेला सांगायला सुरुवात केली, सुनबाई मी वारीला चालली आहे. वारीला गेल्यानंतर माझ्या पाठीमाग दही दूध तूप लोणी अजिबात विकायचं नाही. बर आत्याबाई, मी दही दूध तूप लोणी विकणार नाही, पण मला सांगा दही दूध तुपाच का म्हटलं तुम्ही, गहू आणि ज्वारीचं का म्हटलं नाही? आत्याबाई लय हुशार महाराज. आत्याबाई म्हटली, अगं मला माहिती आहे या घरात किती पायला दळण लागते, किती गहू खाली जात्याल, किती ज्वारी संपल, ही सगळं मला गणित माहिती आहे. तू का आली नाही मला शिकवायला लागली, असं म्हणतात बरं का आत्याबाई. मग अशा प्रकारे सुनबाई म्हटली, अजिबात विकत नाही, काळजी करू नका, तुम्ही जावा. आत्याबाई वंश निघाल्यानंतर गावाच्या शिवाला पोचली तवर महाराज एक तिच्या ध्यानात आलं, परत धावत आली, सुनबाई, अगं सुनबाई धावतच बाहेर. आत्याबाई काय झालं सांगा. तेवढ्यात आत्याबाई म्हणावं लागल्या, अगं सुनबाई ऐक, या कडक उन्हाळ्यामध्ये या म्या 2 हाताने कलवड रचलाय. कलवड कशाचा? गौऱ्याचा बर का. मी माघारी येईपर्यंत एकही गौरी किंवा त्या कलवडाला अजिबात हात लावायचा नाही. सुनबाई म्हटली, आत्याबाई तुम्ही अजिबात चिंता करू नका. जुन्या सुनबाई लय भारी होत्या, आताच्या सुनबाई बर का फार अवघड आहे महाराज. हा, जुन्या बऱ्या होत्या, ऐकून तर घेत होत्या, पण ती कडक सुनबाई होती महाराज. सुनबाई म्हटली, आत्याबाई अजिबात चिंता करू नका, तुम्ही बिनधास्त वारीला जा, एक सुद्धा गौरीला हात लावणार नाही तेव्हा त्या कलवडाकडे जाणार नाही, सगळ्याच्या सगळ्या गौऱ्या ठेवते तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल सहसा करून माया सुटत, माया विघ्ने ब्रह्मला म्हणता मी माझे
घेतो संपत्ती वारी, घेतो संपत्ती वारी. साचो काय जाईन हो धनदादा पुत्र, धनदादा पुत्र, धनदादा महाराज अशा प्रकारची माया सहसा सुटत नाही, पण माया सोडता येते विचार केल्याने. बरं का, प्रपंच सोडता विचार केल्याने. महाराज सहसा तुम्ही म्हणता का नाही, आई साहेब तुम्ही लय वैतागला का नाही, विचार करता तुम्ही कधी सोडायची प्रपंच. पुरुष वर्ग म्हणतो कधी सोडायचा प्रपंच, सारखं दिवस रात्र कामामध्ये काम, सारखं काम काम करत राहिलोय, प्रपंच कधी सोडू. अहो अलगद पोरांचे विचार जुळवून द्यायचे आणि त्या प्रपंचातून बाहेर निघायचं. हा अलगद. बरं का, सहज तुम्ही प्रपंचातून बाहेर निघू शकता. प्रपंच सोडता येतो विचार केल्याने, या मृत्यूचं जाळं सोडता येतं विचार केल्याने. पण जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय आम्ही मृत्यूचं जाळं का सोडवावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा बस की आता, किती वेळा जन्माला येतो. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित.
आता वातावरण छान आहे, सिस्टीम छान आहे बरं का, सगळं चांगलं आहे, पण घड्याळ कुणासाठी थांबत नाही महाराज, एवढं लक्षात असू द्या. हा हा, सगळे 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 मस्त आहेत महाराज, पण आता वेळ होत आलाय आपला, त्याच्यामुळे धावत्या वेगामध्ये शब्दांचा काही थोड्या अर्थामध्ये शब्द सांगतो आणि पुढे जातो. ऐका, किती वेळा जन्मा यावे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की बाबा आपण एकच विचार करतो, एकदाच टेन्शन आलं की मरून जायचं आणि दे दनादन महाराज, हा आपलं काही टेन्शनच नको, मरून गेले की संपला विषय. असं नाही बाबा, पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, परत म्हणावं लागणार आहे मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असं होईल महाराज आपलं. म्हणून असं न होण्याकरता आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. विचार करून जीवन जगलं पाहिजे की बाबा आपल्याला फक्त एवढ्याच मनुष्य देहामध्ये नव्हे कमीत कमीत पुढल्या मनुष्य देहामध्ये तरी आपल्याला त्याचा फायदा होईल. लोक म्हणतात आम्ही महाराज नामचिंतन करतो, आम्ही देवाचं चिंतन करतो, सगळं करतो महाराज, सगळं करतो, पण आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही. एक लक्षात ठेवा, आजच्या या चालू काळामध्ये आपल्याला त्या नामचिंतनाचा फायदा होईल असा विचारच करायचा नाही. हे नामचिंतन पुढल्या जन्माकरता आहे, याकरता या जन्मात आपण काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. किती वेळा प्रत्येक जन्माला आल्यानंतर प्रत्येक वेळेस आपली हायच फजिती, हायच काहीतरी ताण, हायच काहीतरी अडचण, हायच काहीतरी टेन्शन. नो टेन्शन राहण्याकरता नामचिंतन करून त्या विठ्ठलाला शरण गेलं पाहिजे. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझा देह विठोबाला शरण गेला आणि त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. अहो एवढी ताकद तुकोबारायांच्या नामामध्ये आहे की नाम महाराज यम सुद्धा तर कापतो नाव घेतल्यानंतर. तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, आणि धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असे श्रेष्ठ तुकोबाराय आहेत. त्या तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं की बाबा विचार करा आपला, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासे, शरण जावात विठोबासे. आणि हे प्रारब्धाचं गाडं प्रत्येकाच्या पाठीमागं चालत राहणार आहे. प्रारब्ध हे पाठी गाडे न सरे पुढे चालत. प्रारब्ध हे महाराज कुणाला चुकलं नाही, प्रारब्ध देवाला चुकलं नाही, प्रारब्ध संताला चुकलं नाही. मग आपण कोणत्या झाडाचा पाला आहोत महाराज? येथे उरून नाही आला अवतार, येथे उरून नाही आला अवतार, येथे उरून नाही आला अवतार, येथे उरून नाही आला अवतार. या रती महाराज जीवंती, या रती महाराज जीवंती, येथे उरून नाही आला अवतार, येथे उरून नाही आला अवतार. येथे उरून हे आले अवतार. महाराज एरते पामर जीव किती, या मृत्यू लोकांमध्ये प्रारब्ध कुणाला चुकत नाही, प्रारब्ध देवाला चुकलं नाही. 14 वर्ष महाराज प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला. काय कारण आहे? प्रारब्ध. एक लक्षात ठेवा, सीता आई साहेब या जगाचे मालक असणारे प्रभू रामचंद्र यांना 6 महिन्यात त्या सीता आई साहेबांना अशोक वाटिकेत राहावं लागलं. कारण काय? प्रारब्ध. अहो महाराज प्रारब्धामुळे या जगाच्या बाप असणारा प्रभू रामचंद्र, त्याचे असणारे वडील, त्यांना पुत्र योगाने मरावं लागलं. त्याचं कारण आहे प्रारब्ध. अहो नवे धृतराष्ट्र एवढा मोठा राजा, त्या राजाला देखील सुद्धा आंधळ्याचा जन्म घ्यावा लागला आणि त्याच्या समोर त्याची 100 पोरं मेली. त्याचं कारण आहे प्रारब्ध. नाम मने कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना. नाम मने कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका. अशा प्रकारचं कर्म आहे महाराज आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले आईसे किती. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम.
अशा करण्याकरता कशाला पुन्हा 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 करायचंय? या करता हे प्रारब्ध प्रत्येक वेळेस पुढे असंच आपल्या सोबत चालत येणार आहे, त्याचं गाडं आपल्या सोबत येणार आहे. म्हणून तुका म्हणे रोकडी हे होय पाहे फजिती. म्हणून प्रत्येक माणसाने विचार करा की आपली फजिती न होण्याकरता विचार करून आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी आणि देवाचं नामचिंतन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. प्रारब्ध हे पाठी गाडी नसरे पुढे चालत. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासी. अशा प्रकारचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंग अजून जगद्गुरु तुकोबार यांनी महाराज आपल्याला विचार करण्याचा सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महाराज सगळ्या गोष्टी ठीक आहेत. एकदा गेला ना माणूस की परत पुन्हा माघारी येत नाही. अशा प्रकारे महाराज मनुष्य जन्म आहे. एक लक्षात ठेवा, कधीही लक्ष देऊन ऐका. ढगा आड गेलेला सूर्य बर का, ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा उगवेल, पण एकदा माती आड गेलेला माणूस पुन्हा आयुष्यात कधीच माघारी येत नाही. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये चांगलं राहून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या आई वडिलाची किंमत कळत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महाराज आपल्याला त्या आजीची किंमत कळत नाही. हे आपल्या आजी आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. या 1 वर्षामध्ये आधीच्या काळामध्ये त्या आजीने आपल्या परिवाराकरता, आपल्या नातू करता, आपल्या बहिणी करता, आपल्या भावा करता आपलं जीवन त्यांच्या सोबत जगण्याचा प्रयत्न केला. आई वडील जिवंत आहेत, आजी जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. मेल्यानंतर दादा पुन्हा काही नाही बरं का, काही नाही. पुन्हा रडून काही उपयोग नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सांभाळलं पाहिजे. आई काय असते, बाप काय असतो, या आजीने आपल्या या परिवाराकरता, या परिवारासोबत आपलं जीवन काढलं महाराज. पण एकदा काळाचा घात झाला ना तिथे कुणाचंही चालत नाही महाराज. आई वडिलाचं जीवन असं आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्यावरती प्रेम करतात असं नाही, मेल्यावरही आपल्यावरती प्रेम करतात. त्याचं नाव आहे आई आणि वडील. एक लक्षात ठेवा, आई वडील तोपर्यंत आहेत महाराज असं आपल्यावरती आशीर्वादाचा हात घेऊन आपल्यावरती थांबलेले असतात महाराज. आपल्यावरती हात घेऊन थांबलेले असतात. एक लक्षात ठेवा, आपल्या सौंदर्यावरती जी प्रेम करते तिचं नाव प्रियसी आहे. आपल्या संपत्तीकडे पाहून जी प्रेम करते तिचं नाव बायको आहे. पण निस्वार्थ भावनाने मेला तरी आपल्यावरती प्रेम करतात ना, तर त्याचं नाव आहे आई आणि बाप. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. ये माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है.
सबसे बडी है माँ. खरंच महाराज, या आयुष्यात आई फार मोठी आहे महाराज, फार मोठी आहे, फार. 2 मिनिट. आई सगळ्यात मोठी आहे. आपल्याला लहानचं मोठं करते महाराज. हा, आपल्या लेकरांबाळा करता जीवन जगणारी आई आहे. आणि खरंच मुलाचं चांगलं जीवन जर घडत असेल तर ते आईमुळे घडतं. मी आज याचं त्याचं कुणाचं उदाहरण देत नाही कीर्तनामध्ये. आज मी माझं स्वतःचं कीर्तनामध्ये उदाहरण देतो बरं का. यापूर्वी मी कधीच उदाहरण दिलं नाही स्वतःबद्दल, पण आज मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण देतो. आयुष्यामध्ये मी आज तुमच्या पुढे उभा आहे ना, आज मी खरंच कीर्तनकार आहे ना, तर मी छाती ठोकून सांगतो, मी आज माझ्या आईमुळे कीर्तनकार आहे. आईमुळे. आज मी या समाजामध्ये आज छाती ठोकून सांगू शकतो, या आईमुळे मला हा आज सन्मान आहे, मान आहे, इस्त्रीची कपडे आहेत, हे सगळे माझ्या आईचे उपकार आहेत. नवे महाराज, माझ्यासारखा वायपट मुलगा कोणीच नव्हता आमच्या गावामध्ये, पण आईने मला असं आज घडवलं की मी आज आमच्या गावापासून 70-80 किलोमीटरमध्ये येऊन या पंचकृषीतील कमीत कमी 3 ते 4 हजार लोक प्रेमाची माणसं कमवली महाराज. हे देवळालीकर माझं घर, मी म्हणतो दुसरं घर आहे माझं. देवळाली पूर्ण भजनी मंडळ माझी आहेत. मी असं ठामपणे सांगतो का, कारण की हे प्रेमाने कमवलं, त्याचं कारण आहे माझ्या आईचे उपकार आहेत. आईने घडवलं महाराज मला. आईची इच्छा होते, आम्ही 3 जण भाऊ, तिघापैकी कुणीतरी कीर्तनकार व्हावं अशी आईची इच्छा होती. आईला वाटायचं कुणीतरी कीर्तनकार व्हावं. दोन्ही भाऊ नोकरीला. दोन्ही भाऊ म्हटले आम्ही काही करू शकत नाही. मग त्यावेळेस आईने, मी म्हटलं आई मी होतो कीर्तनकार. पैसे नसायचे महाराज त्यावेळेस. कसे बसे पैसे गोळा करून आईने मला आळंदीला टाकलं. आळंदीत शिकलो महाराज. सोन्याचा मणी देखील सुद्धा आईने माझ्या कधी अंगावरती घालायसाठी, कधी पैसे वाचवून ठेवून की मला कानातलं करते, मला गळ्यातलं करते, कधी केलं नाही. पण सोन्यासारखं जपलं. त्या आईचे उपकार फार आहेत माझ्या, फार उपकार आहेत. म्हणून आपल्याला घडवणारे फक्त आई आहे. आई आहे दादा. आईवरती प्रेम करा. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. आई बापाने देखील सुद्धा आपल्या मुलांवरती प्रेम केलं पाहिजे. मी आज मोठा कीर्तनकार नाही, पण प्रेमाने राहणारा. मी जास्त पैसेवाला नाही हेही सांगतो. नसेल माझ्याकडे जास्त मोठी गाडी, नसेल माझ्याकडे मोठा बंगला बरं का, नसेल माझ्याकडे धन दौलत जास्त, पण माझ्याकडे लाखो करोडनी कमवलेली माझी माणसं प्रेमाची आहेत बरं का. हीच माझी संपत्ती आहे. हा बस. एक ठरवलं या वर्षी 2026 मध्ये, आयुष्यामध्ये काही नाही कमवलं ना, काही उपयोग नाही त्या पैशाचा, संपत्तीचा, सगळं इथं ठेवून जावं लागतं. फक्त कमवायची प्रेमाने माणसं. म्हणून या शरीराच्या कातड्याची चप्पल जरी मी बनवली, माझ्या आईच्या पायात घातली ना, तरी त्या माझ्या आईचे उपकार मी विसरू शकणार नाही. हा, म्हणून आई ती आई असते, बाप तो बाप असतो. म्हणून आई बापाची सेवा करा. आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. आजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. असो, झालेली सेवा आजींच्या चरणी समर्पित करतो. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत सांभाळा. मेल्यानंतर काही उपयोग नाही. एक लक्षात ठेवा. शेवटचं वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. आपण जे दिवस काढले ते नेहमी लक्षात ठेवा. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होणार आहे. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडणार आहे. एक दिवस पदही निघून जाणार आहे. मात्र आयुष्यभर चांगला माणूस हा चांगलाच राहतो. त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली